हा रडीचा डाव मनोज जरांगे खेळत आहे. तुम्ही प्यादं बनलाय, प्यादं. आणि मनोज जरांगे सारख्या माणसाला या गोष्टीची अजिबात नॉलेज नाही, ज्ञान नाही, अवेअरनेस नाही. आम्ही ओबीसी विजयंतीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी करू. दूध का दूध और पाणी का पाणी जरांगेंना आम्ही दाखवून देऊ. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे यावं. 27 जानेवारीच्या सकाळी मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारने एक नोटिफिकेशन जारी केलं आणि मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्यासाठीच्या हरकती मागवल्या. त्यानंतर मात्र ओबीसी समाजातील नेत्यांनी या GRला किंवा या नोटिफिकेशनला विरोध केला आणि त्यानंतर स्वतः मनोज जरांगे यांनी आपण मंडल आयोगाला चॅलेंज करत कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला. यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. हाकेजी, मनोज जरांगे यांनी आता थेट इशारा दिला आहे, आपण मंडल आयोगाला चॅलेंज करणार असेल, कसं बघता? आम्ही मनोज जरांगेंचं स्वागत निश्चित करू. या देशासमोरचा हा प्रश्न आहे. या देशाचं संविधान लागू होत असताना, कायदे मंत्रिपदावरती असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या ओबीसीचं आरक्षण 340व कलम इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या देशामध्ये ओबीसीचं आरक्षण कायम चॅलेंज केलं गेलं इथल्या व्यवस्थेकडून. मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना सुद्धा 9 जजेसच्या खंडपीठासमोर हा प्रश्न होता. अनेक संविधानात्मक असो किंवा समाजामध्ये अनेक चहूअंगाने चर्चा झाल्या आणि या समाजव्यवस्थेमधला, गावगाड्यामधला ओबीसी विजयंती प्रवर्ग, आपण त्यांनासुद्धा शिक्षणाच्या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी आपल्याला त्यांना रिझर्वेशन द्यावं लागेल म्हणून मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला. मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला सहजासहजी इम्प्लिमेंट झाला नाही. बघा, मंडल आयोग देशाला स्वातंत्र्य 1947ला मिळालं, 1950ला घटना अंमलात आली, पण ओबीसींच्या न्याय हक्काचं रिझर्वेशन इम्प्लिमेंट होण्यासाठी मात्र 1994 साल उजाडावं लागलं. आणि आज या देशाचा अमृतकाल साजरा होत असताना आज 28-29 वर्षानंतर हे 27% ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केलं जातं आहे. आणि मनोज जरांगेसारख्या माणसाला या गोष्टीची अजिबात नॉलेज नाही, ज्ञान नाही, अवेअरनेस नाही. या गोष्टी ऑलरेडी 93, 94, 92च्या कालावधीमध्ये झालेले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे, तुम्ही चॅलेंज करावं. या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती नव्हे, देशामधला ओबीसी निश्चित तुमचं स्वागत करेल आणि आम्ही ती लढाई लढायला तयार आहोत. तुम्ही कधीही सामने यावं. सामाजिक मागासले पण प्रूव्ह करावं आमच्या सामाजिक न्याय हक्काचं. का हो, ओबीसी विजयंतीच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला की काय तुम्ही? मनोज जरांगे, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, इथल्या आमदार खासदारांना जर तुमच्या मताच्या पोलरायझेशनची भीती असेल तर या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती, SBC, मुस्लिम समाजामधला ओबीसी शांत आहे, रस्त्यावर उतरत नाही, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत नाही. याचा अर्थ त्याला काही कळत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? तुम्हाला या महाराष्ट्राची समाजव्यवस्था, या महाराष्ट्राचं सामाजिक स्तरीकरण, या महाराष्ट्रातलं सामाजिक मागासलेपण, या महाराष्ट्रामधल्या 12 बलुतेदार, 18 अलुतेदारांचं त्यांच्या त्या व्यवसायामुळं त्यांचं दुय्यम स्थान इथल्या हजारो वर्षाच्या व्यवस्थेमधलं, हे सस्टेन करण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या, नोकऱ्यांच्या, इथल्या त्यांना मानवतेचं वागणूक प्राप्त करून देण्यासाठी हे ओबीसीचं रिझर्वेशन आहे. रिझर्वेशनची पॉलिसी, रिझर्वेशनचं तत्त्व, घटनात्मक अधिकार, मनोज जरांगे आपली तेवढी कुवत नाही. त्यामुळं तुम्हाला कोण सल्ला देत आहेत ना, तुम्ही प्यादं बनलाय, प्यादं. आणि हे प्यादं बनल्यामुळं मला वाटते मराठा समाजामधले विचारवंत, साहित्यिक, आमदार, खासदार हे सुद्धा मुग गिळून गप्प बसलेले आहेत. हे दुर्दैव आहे माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये. जरांगेंना भरीस घालणाऱ्या माणसांना प्रतिवाद करायला पुढं कोणी येत नाही. म्हणून लक्ष्मण हाकेसारखा हा कार्यकर्ता आज या महाराष्ट्रामध्ये 60% लोकसंख्या बिलॉंग करणाऱ्या ओबीसी विजयंती, SBC, मुस्लिम समाजामधल्या ओबीसी समाजाच्या हक्काच्या, घटनात्मक हक्कांच्या अधिकारासाठी, संरक्षणासाठी पुढं आला आहे. मात्र सरकारनं जो अध्यादेश जारी केला आहे याला धक्का लागला तर आपण मंडल आयोगाला चॅलेंज करू, असं मनोज जरांगेंचं हे स्टेटमेंट आहे. हे कुठंतरी दादागिरी आहे का? आम्हाला द्या, नाही तर तुमचंही आम्ही काढून घेऊ असं म्हणलं. खरं तर जरांगे साहेबांचं आंदोलन प्राथमिक अवस्थेमधलं सगळ्या ओबीसीनी त्यांना समर्थन दिलेलं होतं. मराठा समाजाचे शांततामय 56 मोर्चे निघाले, त्या मोर्चामध्ये ओबीसीही सामील होता. ओबीसीच्या नेत्यानं अथवा ओबीसीतल्या कुठल्या प्रवर्गाने, लोकांनी, जनतेनं कधीही मराठा रिझर्वेशनला विरोध केला नव्हता. पण आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे. आणि मग सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही, घटनात्मक दृष्ट्या ते योग्य होत नाही, ते फुलफिल होत नाही, सुप्रीम कोर्ट विरोध करतंय, मागासवर्ग आयोग विरोध करतायत, तर मग आम्हाला नाही तर मग कुणालाच नाही. म्हणजे हा रडीचा डाव मनोज जरांगे खेळत आहेत.
मात्र एकीकडे मनोज जरांगे हट्टाला पेटलेत की आम्हाला ओबीसी समाजातूनच आरक्षण हवं आहे, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे, आणि दुसरीकडे सरकार सातत्याने हे सांगते की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मग हा काढलेला अध्यादेश हा कुठंतरी ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा आहे की नाही? हे बघा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे यावं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे त्यांनी एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. या महाराष्ट्रातले जे रुलिंग पार्टी आहेत, म्हणजे जे सत्तेत कधीतरी येतात जातात ते पक्ष आहेत, सगळ्या पक्षाच्या प्रमुखांची एकच मागणी होती की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता यांना आरक्षण मिळावं. मग आता या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं, त्यांच्या प्रवक्त्यांनी, त्यांच्या जबाबदार माणसांनी पुढे यावं आणि आत्ताचं जे कालचं एकनाथ शिंदे सरकारनं जे नोटिफिकेशन काढलंय ते नोटिफिकेशन ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लावत नाही याचं विश्लेषण या महाराष्ट्रामधल्या ओबीसी VJNT SBCच्या लोकांना द्यावं आणि जो तो भयभीत झालेला आहे, अस्वस्थ झालेला आहे, त्यांच्या मनातल्या खदखदीला तुम्ही जर पुढे येऊन सांगितलं की कसं ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे सांगा तुम्ही एकदा. तुम्ही जर सांगणार नसाल तर मग ओबीसी VJNT सुद्धा सायलेंट आहे, याचा अर्थ त्याला काही कळत नाही असं कुणीही त्याचा अर्थ घेऊ नका. आम्ही ओबीसी VJNTची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी करू आणि दूध का दूध और पाणी का पाणी जरांगेंना आम्ही दाखवून देऊ. नक्कीच. तर आपण पाहिलं तर मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी सुद्धा प्रति इशारा मनोज जरांगेंना देत आपण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं आव्हान दिलं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.